चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपण सकाळीच निघालेलो आहोत, कारण की आज आहे सकाळचा कार्यक्रम कोपरखेडण्याचा. आपला जो सप्ताह चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह कोपरखेडणे ग्रामस्थ कोपरखेडणे, तर तिथे आजचा आपला 7वा दिवस आणि 7व्या दिवसाला आज बरंच काही उपक्रम आपल्याला आहे. त्याच्यात तो उपक्रम म्हणजे पहिली गोष्ट सांगता, दुसरी गोष्ट आपली नगर प्रदक्षिणा. नगर प्रदक्षिणानंतर सर्वात महत्त्वाचा आजचा जो काळ आहे तो म्हणजे माझ्या गोपाळकृष्ण भगवंताचा जन्मदिवस तो आज आहे. त्याच्यामुळे बरेच काही उपक्रम आज आपल्याला बघायला भेटतील. तर त्या आपण चाललो सकाळी आता 10 वाजले, आपल्याला बोलवलेलं 9 वाजता, 1 तास लेट झालो आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. चला श्री विठ्ठल मंदिरात गेलो का आपल्याला भेटणार. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आपली देवाकडं आहे गर्दी. देवाकडे गर्दी असते म्हणून फोटो काढायला येतात ते का आजच्या दिवशी आता. आणि शेवटचा दिवस आहे आणि विषय असा आहे का आता आपली दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. आणि आज परत द्विगुणित सोहळा. द्विगुणित सोहळा म्हणजे काय, आज 15 ऑगस्टसुद्धा आहे आणि त्यात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. म्हणजे द्विगुणित सोहळा म्हणजे, आणि त्रिगुणित सोहळा म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांना 750 वर्ष जन्माला येऊन झालेली आहेत म्हणून त्रिगुणित सोहळा. तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस खूप छान जाणार आहे. पाहूया आता पुढची मजा काय आपल्याला येणार आहे. चला श्री विठ्ठल. बघा, सर्वांना फराळाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांना वाटप केलं जातं. आणि थोड्याच वेळात तिथून आता पालखी निघेल, मिरवणूक काढली जाईल, पालखी मिरवणूक. आणि मंडळी बघा, आता ग्रंथपूजनाला सुरुवात झाली आहे. ग्रंथपूजन चालू होत आहे. शास्त्राला ऐका आणि चांगल्या होईल. हे 7 दिवस वाचन या ठिकाणी बसलेले आहेत ज्ञानेश्वरी वाचनाकरता. ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून हे सर्व कार्य चालू आहे. मगाशी मी बोललो की पाठ घरी घेऊन जा, मग 7वी कार्याला वापरा. ज्ञानेश्वरी घरी घेऊन जा, मग वाचन करा आणि पुढच्या वस्तू पारायणाला घेऊन या. बघा, तसं आता आपण या ठिकाणी ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे. त्याकरता आपला सन्मान करण्याकरता हरिभक्त पारायण सौभाग्यवती अनिता श्रीराम पाटील या मागणी इथं पुढे यायचं आहे. कृपया हरिभक्त पारायण शकुंतला ज्ञानदेव पाटील या मागणी या ठिकाणी पुढे यायचं. माझ्याजवळ व्यासपीठाजवळ हरिभक्त पारायण लक्ष्मीबाई मदन आकाशकर यांनी या ठिकाणी माझ्याजवळ पुढे यायचं आहे. हरिभक्त पारायण सौभाग्यवती आत्मारांना बसलेल्या आहेत त्या माझ्या माता माऊली, त्यांचाही या ठिकाणी सन्मान आदरपूर्वक गळ्यामध्ये ठेवायचं. ज्याला घालायचं नसेल त्याने परत करा. मग मी मला कडक बोलावंच लागतं ना, तुम्ही सांगता बोलू नका. गळ्यामध्ये उपरणं ठेवा. हा माऊलीचा प्रसाद आहे. ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून आपला हा सन्मान होत आहे. जी काय वस्तू आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, येते. आणि हा सन्मान या ठिकाणी चालू आहे. ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून जेवढे इथे उपस्थित आहेत तेवढ्या प्रत्येकाच्या खांद्यावर उपरणं पडलं जाईल यावर्षी. प्रत्येकाच्या खांद्यावर एक सुद्धा मोकळा व्यक्ती नसेल. प्रत्येकाला उपरणं द्या. आणि प्रत्येकाला उपरणं दिल्यानंतर या ठिकाणी मग दिंडी, ऐका तुम्हाला खास सांगतो, संपवा टाका. पुन्हा नम्रतेची विनंती आहे, उपरणं घालूनच प्रदक्षिणा करता यायचं आहे. ऐकाल ना. शाबास. अशा प्रकारे आपली पोरं पालखी सजवताना काय पालखी सजवली पोरांनो, काय पालखी सजवता, कधीपासून सजवता, कधी सजेल. अशा प्रकारे आपली पालखी सजवायचं काम चालू आहे. खूप छान. हां, चला चला चला, जय उचल. चला चला, पालखी निघालेली आहे. आणि जय. आपले सर्व मंडळी ज्ञानेश्वरी प्रत्येकाने आपापले माथ्यावर धारण केलेले आहे. आणि ज्ञानेश्वरी धारण करून जो तो आपला निघालेला आहे. काका तयार आहे, सगळीच तयार आहेत, फक्त मीच लेट झालेलो आहे. चला श्री विठ्ठल. तेथे नांदतो ज्ञानराजास पात्र
ज्ञानेश्वर महाराज की जय, सब संतन की जय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की। राम कृष्ण हरि जय जय 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 राम। जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे। या चला बाहेर या। हो मी गेलते। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा राधे राम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हरे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा आणि अशा प्रकारे आपली दिंडी कुठं पोचलेली आहे? राधाकृष्ण मंदिराजवळ. राधाकृष्ण मंदिराजवळ. आणि आता इथं थोडा आपला मस्तपैकी काय बोलतात त्याला नाचगाणं होण्याची शक्यता आहे. त्याला पाहूया श्री विठ्ठल. आणि अशा प्रकारे आजची सजावट राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी माझ्या भारताचा तिरंगा इथं झलकत आहे. सर्वीकडे खूप छान असा यांनी देखावा केलेला आहे. खूप सुंदर. पकड. ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून गेली 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिरात सुरू आहे आणि त्यांची सांगता आज पारायणाची सांगता झालेली आहे आणि या ठिकाणी ग्रंथदिंडी आलेली आहे. त्यांचं स्वागत आहे.
राधे 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 बोला राधे राधे. चला महाराज राधाकृष्ण मंदिर. हा जरा मजा आली रे आपलं, मजा आली ना राधाकृष्ण मंदिरात, खूप मजा आली. आता आपण पुढे चाललेलो आहोत कारण की प्रदक्षिणा संपूर्ण गावाला करून आपल्याला परत मंदिरात पोचायचं आहे. श्री विठ्ठल राधे राधे. चला सॉरी हा राधे राधे. चला आया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबाराया. गुरु सेवेला गीदान ज्ञानोबाराया. गुरु सेवेला गीदान ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. चला हळूहळू पुढं करा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. दामाय बाप ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. माझा साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. साधकांचा माय बाप ज्ञानियांचा शिरो
सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया दे दे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. अरे लोटला यांनी का जनार्दने ज्ञानोबा माझा ज्ञानोबा बोला बोला हन जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे ज्ञानोबा माझा. हा बोला बोला त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. हा हे त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्यांनी घडवले तोच आमचा लाडका. आभार धन्यवाद. राया बोला बोला हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बाराया माझ्या हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञा साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया. हा दरोशने हरे ताप ज्ञानोबाराया. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. काका सांगतील तसं पप्पा काका सांगतील तसं लाईन लावा. रांगेत राहा रांगेत लावा. अशा प्रकारे आपली दिंडी आता पोहोचलेली आहे होळी मैदान. होळी मैदान. पहा काय स्वरूप आहे होळी मैदानाचा. वा अरे क्या बात आहे. सगळ्यांनी आनंद लुटायचा आहे. एक गाव एक होळी याला बोलतात होळी मैदान. खरंच धन्य आहेत तुम्ही लोक. चलो आनंदी चलो आनंदी. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम
बघ इथं बघा होय घ्या फुगडी घ्या हा टाळ्या हे पोरा जो टाळ वाजवा थांबा 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 जरा थांबा सावकाश श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय महाराज की ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम दम देतं बोलत नाही तर ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम
राम जय जय हा आला बस मेरी जान ईश्वर महाराज की आज पिटले माझे घोडे आज पिटले माझे घोडे आज पिटले माझे ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की आज पिटले माझे घोडे आज पिटले माझे घोडे आज पिटले माझे घोडे थांबा दोन्ही एकत्र आजी पिटले माझे घोडे आजी पिटले माझे घोडे जळ जळीत सोड सोळा स्वज्वळा कळस दिसतो स्वज्वळा तुकारा ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा तुकारा
माऊली 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 ज्ञानोबा 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 बोला सर्वांनी पगार केला जगाची उपकार केला जगाची पाय नाम घेता वगैरे गोष्टी पण विष्णू माथा रजवंती संतांचा मोठा अधिकार असतो. भगवान महाविष्णू भगवान शंकर सुद्धा त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतात. ज्ञानोबाला अवतार आले होते आणि भगवान शिवशंकर पार्वती वरून चालले होते आकाशवाणी आणि आनंदीची सीमा लागल्याबरोबर भगवान परमेश्वरी विमान खाली उतरलं आणि गडबडा लोळायला लागली. कुठं आनंदी शब्दात पार्वती माता म्हणून असं काय आज तुम्ही लोळत घालता. सांगितलं कमी जास्त नामस्मरण करतो तो परमात्मा इथं अवताराला असं ज्ञानोबाला त्यांच्या चरणी श्री एकनाथ महाराज नतमस्तक होता. एका जनार्दनी अनुभव पळा पळा राजमाऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कृपाळू सज्जन तुम्ही दंत जन रंगा
पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रखुमाय विठोबा रखुमाय विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय वागे तया पुढा कल्पने की बाधा नवकाने काढी अहंकाराचा वारा नला नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पने की बाधा नवकाने काढी या संतांची निरविहेची मद दे तुका म्हणे आता उदार तू होई या संतांची निरविहेची मद दे माता विश्वात्मकी देवी सोनी मद द्यावे ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा विठ्ठल मंडळी आणि अशा प्रकारे आपली आजचा नगर प्रदक्षिणा आपली झालेली आहे. मस्तपैकी मजा आली नगर प्रदक्षिणेला. आणि आता सगळी पोरं भुकायली आहे, एवढी भुकायली आहे, खूप भूक लागली पोरांना. आणि मी त्यांना घेऊन चाललेलो आहोत. ज्यांच्याकडे पंगत आहे तिथं मी घेऊन चाललो तुम्हाला. मला रस्ता माहिती आहे, समोरच घरी बघ. या घरात आपली रोजची पंगत असते ना इथं. अल्पहाराची सेवा नेहमीची दरवर्षीची आपली इथं अल्पहाराची सेवा असते. इकडले भाविक आपल्याला अल्पहार देत असतात. जाऊ आणि आता अल्पहार करू आणि आराम करू. महाराज काल रात्री शुभम पाटील आणि मी, शुभम दादा आमची आणि मी 6 वाजेपर्यंत आम्ही एडिटिंग करत होतो. म्हणजे झोपलो नाही आम्ही अक्षरशः. 6 वाजेपर्यंत एडिटिंग केली आणि जास्त नाही 7 वाजेपर्यंत झोपून परत 7ला उठून हो ना. आणि आम्ही अशा प्रकारे लगेच नगर प्रदक्षिणेला म्हणजे 9 वाजता मंदिरात हजर. त्याला असू द्या. आजचा आपला उपांत्य फेरीचा दिवस म्हणजे सेकंडलाच दिवस. उद्या आपला काला असेल आणि उद्या काल्याच्या सांगतेने आपली कीर्तनाची सांगता आपल्या सप्तेची सांगता होणार आहे. तरी चला आमच्यासोबत जोडून राहा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यासोबत एक गोष्ट करायची विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब घंटीचा वाजवा. श्री विठ्ठल मंडळी मस्त लस्सी खिचडी अजून काय उसल शेंगदाणा लाडू राजीला लाडू काय 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 खायचं काका. हां आणि ही जी पंगत आहे आजच्या अल्पहाराची पंगत, ती आपल्या अल्पहाराची पंगत कोपरखेडणे गावातील एक सद्ग्रस्त त्यांच्या घरी आहे. पण त्याची माहिती मी काय देणार, मी वेगळ्या गावचा. काका या गावचे म्हणून काका या गावच्या सद्ग्रस्तांचे आपल्याला माहिती देतील. काका आपली ही पंगत कोणाच्या घरी आहे ती जर आम्हाला माहिती द्यावं. बंद करा, स्टॉप कर. ओके. आमच्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व होऊन गेले कैलासवासी अनंतशंकर पाटील. तुम्हाला वारकरी ऐका, ह्या सप्ताहाला ज्या वेळेला 25 वर्ष झाली होती, परंतु 25 वर्ष ज्ञानेश्वरीचे पारायण चालू नव्हतं. अच्छा. हां आपल्या बाबाने सभेमध्ये विचार मांडला की ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानेश्वरीचे पारायण व्हायला पाहिजे. बऱ्याचशा लोकांनी विरोध केला की खर्च वाढेल, असं होईल तसं होईल. पण त्यावेळेला माझ्या गावची एक त्यावेळेला नगरसेवक असणारी प्रथम नगरसेवक अनंतशंकर पाटील हे उभे राहिले
आणि सांगितलं महाराज तुम्हाला काय खर्च येणार आहे. बाबांनी सांगितलं खर्च काय येणार नाही, दुपारची पंगत भेटली ना तर सर्व कामं होऊन जाईल. म्हणजे दुपारची पंगत ही माझ्याकडे लागली. गेल्या 35 वर्षापासून अखंडित ही दुपारची पंगत या ठिकाणी चालू आहे. क्या बात आहे, वा. सांगावं असं वाटतं 8 दिवस पंगत एकाच घरी. काय भाग्यवान असतील. आणि ते हे रोजच्या रोज पंचपक्वान्य असं सप्ताह येण्याच्या अगोदर मला साहेब बोलवणार, महाराज या इकडे, हो काय तुम्हाला हवं आहे. प्रत्येक वारीला आपल्याला नाश्त्याला स्पेशल देणगी देतात. जसं हॉटेलला गेल्यावर मेनू विचारला जात नाही तसं. आणि वारीला आपण आळंदीला पंढरपूरला जातो त्यावेळेला वेगळे 2-4 हजार रुपये आमच्याकडे देतात. ज्ञानराज मावळ्याने माझ्याकडे मिठाईसाठी आपल्या मुलांसाठी नाश्त्याने. अशी व्यक्ती असणारी त्यांचा हा परिवार आहे छोटासा एक सावलकर कुटुंबीय. गेल्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. फार दुःखद अशी घटना घडली. ते या लोकातून निघून गेले. परंतु त्यांची मुलगी लहानपणापासून मुलींनी पाहिलेलं आहे आम्हाला हे आणि पप्पा नाही की आपल्या पप्पांनी कोणतं कार्य केलं, आईने कोणतं कार्य केलं. हो गेल्यानंतर मग आता अन्नदानाची पंगत. पण तेव्हाच श्रीमती कल्पना अनंत पाटील त्यांच्या धर्मपत्नी ज्या आणि त्यांची मुलगी यांनी सांगितलं की महाराज ही पंगत अखंडित राहील. वा. हां आमचे मालक गेले, दुःख आहे, खंत वाटतो. आज आनंदाने केला असता कारण घर हा एवढा मोठा. 2 वर्ष पंगत इथंच राहिली. घरचं काम चालू होतं पण पंगत इथं दुसरीकडे गेली नाही. खालीच आम्ही जेवायचो, बरोबर व्यवस्था करायची. आणि या घरात पंगत होणार पण ती पंगत पाण्याकरता असायला हवे होते असं मला वाटतं खरंच. परंतु हे कालाच्या ओघाने निघून गेले. पण आज त्यांची पंगत त्यांच्या मुलीने अखंडित चालू ठेवली आहे आणि त्यांचे जावई आहेत यांनी हे अखंडित चालू ठेवलेले आहेत. ते कॅमेरा मारा. ते आमचे गावचे नगरसेवक ज्यांनी आदित्वार महाराजांना पारायणासाठी सहकार्य केलं आणि अखंडित असं वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी व्यक्तिमत्व कैलासवासी अनंत शंकर पाटील यांच्याकडे आजचा एक पर्वणीचा असणारा फरार दरवर्षीप्रमाणे आपण करत आहोत. खरंच माऊली चरणी प्रार्थना करतो की या व्यक्तीला पुन्हा आमच्या कोपरखेडण्या गावामध्ये जन्माला घाला. कारण याच घरात जन्माला घाला असं माऊली चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वासुदेव हरी. अरे भाई लस्सी लय भारी आहे रे. जाम भारी. एक नंबर लस्सी. तुम्ही किती ग्लास पिले? मी 3रा ग्लास चालू आहे. लस्सी कोणी आणली माहिती का तुम्हाला? कोणी आणली हो काका लस्सी आपल्याला? ही लस्सीची जी व्यवस्था केलेली आहे ऐका. आपल्या दिंडीतील पहिले वारकरी ज्येष्ठ वैकुंठवासी हरिभक्तपराय दसरीबाई पदाजी आगसकर. तुम्ही त्या तंबूचा विषय काढला नाही की खडे काढले, चपात्या भाजल्या. हा त्यांचा घर आहे. ते त्यांचे नातू. क्या बात आहे. हे टाळ्या वाजवा पोरांनो. आज मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आमची दसरूबाई ही मावशी होती बरं का. इथं आल्यानंतर तिथून बघणार सोपान आला का, ज्ञानराज आला का हाक मारतच राहणार. त्यांची परंपरा त्यांच्या घराने पूर्ण चालू ठेवलेली आहे. त्यांच्या सुना, त्यांच्या नात सुना, नातू हे सर्वांनी आजीचं कार्य चालू ठेवलेलं आहे. खरंच आपल्याला उदंड आयुष्य लावं आणि आपल्या पूर्वजांनी कार्य जे केलेलं आहे ते कार्य आपल्याकडून घडावं. माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण श्री विठ्ठल. सगळी संप्रदायामध्ये आपले त्यांनी चालू ठेवलेले आहे. रोज नित्य नेमाने त्यांच्या पतीने चालू केलेली पत्नी त्यांना खांद्याला खांद दिला लावला आजपर्यंत चालू ठेवली. ती अखंडित चालू राहणार आहे. त्या घराने वारकरी संप्रदायावर खूप प्रेम केलेलं आहे. खूप काही गोष्टी आहेत ते नंतर सांगेन सत्याचे वगैरे. होण्याची वेळ आलेली होती तेव्हा असे उभे राहिलेले आहेत. असं खूप काही कार्य केलेलं आहे. या घराला माऊली ज्ञानोबराने सुख समाधाने ठेवो बरं का. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चला श्री विठ्ठल मंडळी मग आज जे आपली नगर प्रदक्षिणा झालेली आहे. सकाळची सांगण्यात झालेली आहे. जाऊ का आता घरी? जाऊ घरी. हरिपाठ
संध्याकाळी स्पेशल हरिपाठ आहे, येऊ संध्याकाळी. पण आता खरंच सांगू खूप थकलो. माझे डोळे मला सांगतात दादा तू घरी जा आणि झोप. मला ना सांग आता मागूनच झोपू नको असू द्या. ते आता 2 वाजतील बरोबर. मी बरोबर 5-5:30 येतो बरोबर ना. चला मग घेऊ का तुमची रजा मग आता. चला श्री विठ्ठल तुमची पण रजा घेतो मी आता जाऊन झोपतो.